नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेल्या 24 तासांपासून अनेक वृत्तपत्रांमध्ये किंवा वाहिन्यांवर आपण एक प्रकरण खूप बघतोय आणि ते प्रकरण म्हणजे वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्याचं प्रकरण. आता त्यांनी स्वतःहून आत्महत्या केली आहे की त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं किंवा अजून काही मोठी गोष्ट आपल्यापासून लपवल्या जात आहे का, हे आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. बट ओव्हरऑल हुंडा असेल लग्नानंतर किंवा लग्नानंतर सुनेवर होणारे अत्याचार असतील, पैशांची मागणी, ऑनर किलिंग, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीयेत. अनफॉर्च्युनेटली ही सगळी तीच लोक आहेत जे घरी महाराजांचे पुतळे ठेवतात, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांच्या राज्याभिषेकाचे फोटो ठेवतात आणि त्याच सगळ्या गोष्टी करतात, ज्या सगळ्या गोष्टी बघून महाराजांना खूप चीड यायची. कधी कधी असं वाटतं की या सगळ्या लोकांना धडा देण्यासाठी खरंच आज महाराज हवे होते आणि जर महाराज असते तर आज महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं झालं असतं. एनिवेज, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम बघणार आहोत आणि जरी ही बातमी आपल्यापर्यंत 21 मे म्हणजे गेल्या 24 तासात पोहोचली होती तरी हे प्रकरण खूप आधीच आहे. जवळपास 5-6 दिवस किंवा 7 दिवस आधीचं हे प्रकरण आहे. हे नक्की काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांच्या गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगावणे यांची सून वैष्णवी हगावणे यांनी येत्या 16 मे 2025 ला सासऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून, होणाऱ्या अमानुष मारहाणीला कंटाळून स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली होती. मंडळी, 16 मे 2025 ला नक्की काय घडलं तर पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम येथे 23 वर्षीय वैष्णवीने एवढं टोकाची भूमिका घेतली याचाच अर्थ ती कुठल्या त्रासातून गेली असेल याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. 23व्या वर्षी तिने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करून घेतली. वैष्णवीच्या आई वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत राजेंद्र हगावणे आणि त्यांचे पती शशांक हगावणे यांच्यावर की त्यांना वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जायचा. कशासाठी तर पैशांसाठी. हुंडा लग्नात दिला असूनही अजून काही यांच्या मागण्या कमी होत नव्हत्या. विसरू नका की शशांक आणि वैष्णवीचं लव्ह मॅरेज होतं. आई बाबांच्या विरोधात जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जी त्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हटलं आहे की वारंवार पैशांची मागणी वैष्णवीकडनं होत होती. एकदा वैष्णवीच्या वडिलांनी शशांकला म्हणजेच वैष्णवीच्या नवऱ्याला विचारलं होतं की वैष्णवीच्या अंगावर एवढ्या जखमा कशा. त्याच्यावर तिच्या नवऱ्याचं म्हणजे शशांकचं असं म्हणणं होतं की आम्हाला पैसे पाहिजे, तुझ्या पोरीला काय फुकट नांदवायचं का, म्हणून मारून टाकलं. हे वाक्य ऐकल्यानंतर एका बापाचं काय होईल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वैष्णवी आणि शशांकचं लव्ह मॅरेज होतं. आई वडिलांचा विरोध होता वैष्णवीच्या, पण नंतर पोरीचा हट्ट म्हणून का होईना आई बाबांनी लग्नाला होकार दिला आणि मोठ्या थाटात हे लग्न केलं. लग्नात काय काय खर्च झाला तो सुद्धा आपण पुढे बघूया. पण शशांक आणि वैष्णवीच्या संसारात खरी आग तेव्हा लागली जेव्हा वैष्णवी गरोदर झाली, ते म्हणजे 2023 साली. 2023 लाच शशांक वैष्णवीवर, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि 2023 लाच यांच्या विरोधात पोलीस तक्रारही केली होती. 2023च्या एफआयआर मध्ये नक्की काय म्हटलं आहे तर वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2023 ला वैष्णवी गरोदर झाल्यानंतर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. हे मूल माझं नाही असं म्हणत तिच्यावर मारहाण करू लागला. तिच्या सासऱ्यांकडून सुद्धा तिच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास हे सगळे देऊ लागले होते. साधारणपणे या सगळ्या त्रासाला कंटाळून जेव्हा वैष्णवी स्वतःच्या माहेरी आली स्वतःच्या आई वडिलांकडे, तेव्हा तिने हे सगळं प्रकरण सांगितलं. वडिलांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण वैष्णवीचा धीर हळूहळू सुटत होता. 27 नोव्हेंबर 2023 ला स्वतःच्या जेवणात तिने एक पॉइझन टाकून, एक विषारी औषध टाकून स्वतःचा जीव तेव्हा सुद्धा संपवण्याचा तिने प्रयत्न केला. बट ती जी गोष्ट आहे विषाची, ती लवकर हिच्या आई वडिलांच्या लक्षात आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर 4 दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. त्या उपचारादरम्यान वैष्णवीच्या सासरकडून तिचा नवरा, तिचे सासू सासरे कोणीही तिला भेटायला आले नाहीत आणि जेव्हा परत ही माहेरी आली त्यानंतर एक दिवस वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला समजावून तिला परत सासरी पाठवलं आणि सासरी पाठवल्यानंतर एक 10-15 दिवसांनी तिचे मिस्टर म्हणजे शशांक हगवणे हे परत वैष्णवीच्या वडिलांना भेटायला आले आणि एका जमिनीच्या व्यवहारासाठी 2 कोटी रुपयांची मागणी त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे केली असं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणणं होतं. वैष्णवीच्या मामांचं असं म्हणणं होतं की लग्नाच्या बैठकीच्या वेळेलाच, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की वैष्णवीच्या आई वडिलांचा या लग्नाला विरोध होता पण मुलीच्या हट्टासाठी का होईना त्यांनी ते लग्न मान्य केलं आणि स्वतःच्या जावयासाठी त्याने एक MG हेक्टर गाडी बुक केली होती. पण हगावणे कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की जर MG हेक्टर आमच्या घरात तुम्ही आणली तर ती गाडी आम्ही पेटवून देऊ, आम्हाला फॉर्च्युनरच हवी आहे. असं करत एक फॉर्च्युनर त्यांच्या दारी आणली
त्यांना 51 तोळे सोनं दिलं. शिवाय काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की 4 ते 5 किलो चांदीची भांडी किंवा काही ठिकाणी असे म्हटलं जात आहे की 6 ते 7 किलो चांदीची भांडी त्यांना लग्नात हुंड्याच्या स्वरूपात देण्यात आली. आणि एवढं सगळं मिळून सुद्धा हगवणे कुटुंबांची हाव काही संपली नव्हती. 1.5 लाखाचा मोबाईल फोन, 1.5 लाखाचं घड्याळ घेऊन सुद्धा शशांक हगवणेंनी पुन्हा 2 कोटी रुपयांची मागणी एका जमिनीसाठी आनंद कसपटे म्हणजेच वैष्णवी यांच्या वडिलांकडे केली होती, असं वैष्णवीच्या मामांचं म्हणणं होतं. हे सगळं प्रकरण आत्महत्येचं वाटत असतानाच पोस्टमॉर्टम मात्र खूप काही वेगळ्या गोष्टी सांगताय. पोस्टमॉर्टमवर तिच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे हगवणे कुटुंबियांवर की माझ्या मुलींनी आत्महत्या केली नसून तिचा काहीतरी घातपात होण्याची जास्त शक्यता त्यांना असं वाटते. आणि याच आरोपांच्या अंडर सध्या वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या पोलिसांच्या अटकेत आहेत. शिवाय राजेंद्र हगवणे आणि त्यांचा धीर म्हणजेच वैष्णवीचा धीर सध्या फरार आहे. दरम्यान 19 मे 2025 ला राज्य महिला आयोग यांच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी सुद्धा याच्यात दखल घेतलेली आहे आणि पुणे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. या प्रकरणानंतर रुपालीताईंचं असं सुद्धा म्हणणं होतं की वैष्णवींचे पती म्हणजे शशांक यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांचे सासरे म्हणजेच राजेंद्र हगवणे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नसून सुद्धा, लेखी तक्रार नसून सुद्धा त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. कारण राष्ट्रवादी कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही असं रुपालीताई यांचं स्पष्ट म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणात एक फोटो खूप व्हायरल होतोय आणि तो फोटो म्हणजे अजितदादा पवार साहेबांचा आणि त्यांच्या लग्नातला फोटो आहे. आणि असं म्हटलं जातंय की अजितदादांच्या हातात जी चावी आहे तीच चावी त्या फॉर्च्युनर गाडीची होती. सो अजितदादा पवार साहेबांना सुद्धा या प्रकरणांमध्ये खेचलं जात आहे आणि अजितदादांचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे, चला तो एकदा व्हिडिओ बघून घेऊया. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हटलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडे. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता. याशिवाय शरद पवार साहेबांच्या गटातल्या रोहिणीताई खडसे यांचं सुद्धा एक वक्तव्य आपल्या समोर आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की एरवी प्रत्येक गोष्टी जणू काही आपण अख्खा देश सांभाळतोय अशा आविर्भावात फिरणाऱ्या चित्राताई वाघ सुद्धा अजूनही या प्रकरणात म्हणजे वैष्णवी प्रकरणात काही बोलत नाहीयेत. गुन्हेगारांना पाठीशी घालणं याचं काम राष्ट्रवादी गटातले नेते करतायत, अशी सणसणीत टीका रोहिणीताई खडसे यांनी चित्रा वाघ ताईंवर केलेली आहे. सुप्रिया सुळे ताईंचं सुद्धा एक वक्तव्य आपल्या समोर आलेलं आहे आणि त्या म्हणतात की ही आत्महत्या नसून हा खूनच आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते एकदा बघून घेऊया. ते म्हणाले की वैष्णवीच्या मृत्यूचं प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केलेली आहे. वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आरोपींचा होता. बाळ सुखरूप राहिलं पाहिजे यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. वैष्णवीचं बाळ हे तिच्या वडिलांकडे म्हणजेच आजोबांकडे पोहोचलं आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर जे बळ आढळून आलेले आहेत, ऑडिओ क्लिप ज्या समोर येत आहेत त्याच अनुषंगाने चौकशी केली जाईल. वैष्णवीच्या वडिलांचं जे म्हणणं आहे त्या आधारावरच चौकशी केली जाईल असं फडणवीस साहेब सुद्धा म्हणाले आहेत. आज सकाळीच शशांक हगवणे यांचे मोठे भाऊ सुशील हगवणे जे सध्या फरार आहेत त्यांच्या वडिलांबरोबर त्यांच्या पत्नीने म्हणजेच मयुरी हगवणेने म्हणजेच वैष्णवीच्या जाऊनी सुद्धा अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा स्वतःच्या सासऱ्यांकडनं खूप टॉर्चर केलं जात होतं, त्यांना मारलं जात होतं. फक्त त्यांनाच नव्हे तर स्वतःच्या मुलाला म्हणजेच सुशीलला सुद्धा त्यांचे सासरे म्हणजेच राजेंद्र हगवणे भरमसाठ मारहाण करत होते. का? कारण हे मयुरीच्या बाजूने ठामपणे उभे राहत होते म्हणून. मयुरींचं असं म्हणणं होतं की जर माझे मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर कदाचित वैष्णवीच्या जागी आज मी असते. पण मयुरीचं असं सुद्धा बोलणं होतं की 3 वेळा पोलिसात जाऊन सुद्धा पोलिसांनी काही ऍक्शन न घेतल्यामुळे हे दिवस आज आपल्याला बघायला मिळत आहेत. 2दा फक्त NC त्यांच्याकडनं लिहून घेतली होती मयुरीकडनं आणि तुम्ही घरातली भांडणं घरातच मिटवा असं सांगण्यात आलं होतं. 3ऱ्यांदा रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत तिला बसवून ठेवण्यात आलं
आणि त्यानंतर FIR रजिस्टर करण्यात आली आणि मग मयुरीला कळलं की ओके ते आता अटकेत आहेत. पण लगेचच ते अटकेतून सुटले आणि त्यानंतर त्यांचा जो माज होता की माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, त्यानंतर तो मयुरींचं असं स्टेटमेंट होतं की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आणि त्यानंतर त्यांनी अत्याचाराला खूप सुरुवात केली. सुरुवातीला मयुरीची सासू मात्र हिच्या पाठीशी ठामपणे उभी होती, पण नंतर हळूहळू त्यांची जी मुलगी आहे म्हणजेच करिश्मा, ती तिचे कान भरू लागली आणि मग ही काही कामं करत नाही, हिला काही खायला प्यायला देऊ नको, अशा सगळ्या गोष्टी करू लागली. तिचे कार्ड्स ब्लॉक करण्यात आले. फक्त तिचे नाही तर त्यांच्या स्वतःच्या मुलाचे सुद्धा, सुशीलचे सुद्धा कुठेही त्याला काम करायला दिलं नाही, नोकरी करायला दिली नाही. त्यामुळे जरा वेगळे राहत होते, दुसऱ्या खोलीत राहत होते. बट जसं असं जमेल तसं मयुरीच्या आईनी आणि मयुरीच्या भावाने तिची मदत केली. घरी एक इलेक्ट्रिक शेगडी आणली, बाकी गाडी बिडी हे सगळं ब्लॉक केलं जात होतं असं मयुरीचं म्हणणं होतं. सो हे प्रकरण फक्त वैष्णवी पुरतं मर्यादित नाही आहे. गेल्या 5-6 वर्षापासून कदाचित या सगळ्या गोष्टी या घरात चालू होत्या, पण कुठलीही स्ट्रिक्ट ऍक्शन न घेतल्यामुळे आणि जो कोण आवाज उठवत असेल त्या लोकांचा आवाज गप करण्यात राजेंद्र हगवणे हे यशस्वी होत होते. आणि त्याच नंतर शशांक, त्यांची आई म्हणजेच लता हगवणे आणि मुलगी करिश्मा हगवणे यांचा मिळून जो काही अत्याचार होता तो आय थिंक वैष्णवीला असह्य झाला आणि त्याच्यामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. कदाचित हे जर आधी थांबण्यात मयुरी यशस्वी झाली असती किंवा वैष्णवी आणि मयुरी एकत्र आले असते आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जर झाला असता तर कदाचित आज वैष्णवी आपल्यात असती. मंडळी, आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक अशा घटना घडत असतात. कधी कधी आपण कानाडोळा करतो आणि आपण दुर्लक्ष करतो की कशाला त्या पोलिसाच्या फंदात पडा, उगाच विटनेस म्हणून आपल्याला बोलवतील तर. बट याचमुळे आपण कधी कधी या गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे कुठल्या तरी एका निर्दोष व्यक्तीचा जीव जातो. त्यामुळे सतत आपण सतर्क राहायला हवं आणि आपल्या अवतीभोवती जर कुठली चुकीची घटना घडत असेल तर ऍटलिस्ट आपण त्याच्यामध्ये पडलो नाही तरी ठीक आहे, पण पोलिसांपर्यंत तरी ती गोष्ट पोहोचवायलाच हवी. तुमचं या प्रकरणात काय मत आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.